काय संबंध? काय सांगू. चला नाही येतं मग रिव्हिजन घेऊ. काय करता असं मग वाढत जातं एक एक टाइम. तरी नाही होत आहे म्हणजे नाही होत म्हणतो. झोप म्हणा. चालू आहे एवढं बाकीच्यांनी तर केलं. कुठे इंटरव्ह्यूला गेलेच नाही का मग तुम्ही एवढ्यात? तुझं तर ऋषी, हनुमान, हनुमान आणि श्रद्धा ते नाही गेले का त्याच्यानंतर इंटरव्ह्यूला कुठे? वर्चुअल झालं मग कुठे क्रिसिल कंपनी इथं. काय विचारलं? ते डेटा अनालिसिससाठी होतं. ईडी करून आणि एस ईडी तर शिकवलं नाही एवढं. एसक्यूएलचं तर काय आलं नाही मला. एसक्यूएल करा रे, एसक्यूएल खूप गरजेचं आहे. हे लावतो का रे? हां सोड. काय केलं आपण पहिल्यापासून? आणि अनसुपरवाइज लर्निंगचे 3 अल्गोरिदम राहिले फक्त. तेवढे 3 झाले का मग मशीन लर्निंग झालं. मग डीप लर्निंग तेच ना, मग अनसुपरवाइज लर्निंगचे 3 अल्गोरिदम्स राहिले. पण मग आता तुम्हाला परत आणायलाच जरा मला वेळ लागेल. श्रद्धासोबत जर तुमचं बोलणं झालं असेल तर मग तुम्ही क्वेश्चन्स बघितले का? कुठले विचारले, काय विचारले, काय नाही विचारले? विचारलं का हो का नाही? मग मायग्रेशनचं पण विचारलं होतं. कन्फ्युजन मॅट्रिक्स पण खूप सिम्पल, खूप सिम्पल. तेवढेच ट्री बेस्ड असेंबल लर्निंगचंच विचारतात. त्याच्या व्यतिरिक्त काहीच विचारत नाही. कुठलंच काहीच विचारत नाही. आणि मला विचारलं होतं त्या दिवशी काय डिपेंडेंट व्हेरिएबल कोणता वापरणार. एक्स वाय आपण ते केलं होतं. हां मग डिपेंडेंट मग मी ते पण सांगितलं एक्झाम्पल दिला होता हां ॲमेझॉनचा. तर ते म्हणलं की एवढे तुझ्याजवळ कॉलम आहे, याच्यातलं तू कोणता कॉलम यूज कर ॲज अ डिपेंडेंट व्हेरिएबल. मग मी डिपेंडेंट व्हेरिएबलचं काय सांगितलं? टार्गेट टार्गेट जे आपलं प्रेडिक्ट करायचं आहे तो होऊन जातो आपला. मी त्यांना ते सांगितलं जो टार्गेट घ्यायचा आपण तो. तर याच्यामध्ये मी म्हणलं की डिस्टन्सचे घेऊ शकतो आपण. पण त्यांना विचारायचं ना तुमची प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे, नक्की तुम्हाला प्रेडिक्ट काय करायचं आहे? प्रेडिक्ट करायचं होतं की आता हा डिलिव्हरी म्हणजे हा डिलिव्हरी टाइम प्रेडिक्ट करायचा. हा मग डिलिव्हरी टाइमचा जो कॉलम असेल तो काय झाला तुमचा? डिपेंडेंट व्हेरिएबल. बाकी सगळे झाले इंडिपेंडेंट व्हेरिएबल. वैष्णवी, श्वेता दिला का कुठे इंटरव्ह्यू? काय झालं? ते म्हणले की दाखवतो जवळ कोण कोण आहे, सगळे खाली लपले. नाही पण मग यांनी श्वेता आणि वैष्णवीने आणि याला हे पण विचारलं होतं सिनेरिओ बेस्ड की ॲक्युरेसी ड्रॉप झाली आहे तर काय करायला लागेल. हे तर कोणतं पण लेक्चर उठलं, दर लेक्चरला ओढून ओढून बोललोय मी तुम्हाला. विचारलं लागेल. मॉडेल ट्युनिंग पण विचारलं. नाही मग काय म्हणे? बरोबर आहे. मग आलं एसकेल. एसकेलचं काय आलं सांगतो. आता तुमचं एसक्यूएलचं काम तर मी नाही करू शकत ना. एसक्यूएलचं तुम्हालाच करणं आहे. एसकेलचा पण त्यांनी सिम्पल कसे सांगितलं होतं. आपण ते कन्फ्युजन होत होतं, म्हणजे आवाज येत नव्हता त्याचा. कम्युनिकेशन लोक असल्यामुळे मला ते एक्सप्लेन करता. आणि तो बोलत होता, शहराला विचारलं ना कसं बोलतो. आजूबाजूला सगळं आवाज त्याचा तसाच आवाज येत नव्हता. आजूबाजूला सगळं हे होतं बाकीचे बोलत होते. शहर आम्हाला तिघाला पण तसंच होतं.
काहीच कळत नव्हतं ते काय बोललेले काय नाही. तुम्ही काय तुमचं सेल्फ स्टडी केला का नाही काही एवढ्या दिवसात सुट्टे होते तर? चालू आहे. प्रशांत तू? पायथन एक तर एकच कर, डेटा सायन्स कर नाही तर पायथन कर ॲट द मोमेंट. नसलं तरी मला काही प्रॉब्लेम नाही आहे बट पायथनला आज काय शिकवलं मी? आज नाही केलं ते माझा नेटवर्क इश्यू होता मी जॉईन झालो पण ते झालं. आज काय शिकवलं पायथन? लिस्ट ना? हे सर अशी नोट्स काढली नेम वगैरे घेतलेले मुलांचे. कोणाच्या नोट कुठून काढल्या? मीच काढली तुमचे फ्लोनुसार तुमचे डेफिनेशन आणि एक्झाम्पल वगैरे. ठीक आहे. स्टॅटिस्टिक्स 1 or 10 कोडिंग लक्षात आहे का? विसरले सगळे? ते आहे लक्षात. लेबल लेवल कोडिंग एन्कोडर मिनमॅक्स केलं स्टँडर्ड डेव्हिएशन. फीचर स्केलिंग वगैरे. सगळ्यात पहिले काय केलेलं आपण? उप्स कन्सेप्ट. हां. सांगा बरं पिलर्स काय उपचे? हे क्लास ऑब्जेक्ट एन्कॅप्सुलेशन पॉलिमॉर्फिझम इनहेरिटन्स आणि हे इनकॅप्सुलेशन. ॲब्स्ट्रॅक्शन. ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय? ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट करता ते अँटरेट वगैरे आपण लावतो. ते नाही इनहेरिटन्स आणि पॉलिमॉर्फिझम ते काय इनकॅप्सुलेशन. उचला होता ते. फीचर इंजिनिअरिंग काय? ते असे जो डेटा आहे ना तो एक याच्यामध्ये मॉडेल प्रिडिक्शनसाठी यूज होतात. जसं कॅटेगरिकल डेटा आहे ना तो न्यूमेरिकलमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी. ओके. आणि प्रथमेश काय आहे फीचर इंजिनिअरिंग? Hello, sir. Extract meaningful feature from the data. ओके. फीचर इंजिनिअरिंग मध्ये कुठल्या कुठल्या स्टेप्स येतात? ओंकार? ठीक आहे. वैष्णवी, श्वेता दोघांपैकी कोणीतरी सांगा कुठल्या कुठल्या स्टेप्स येतात? सर आपण एन्कोडिंग करतो. देन स्केलिंग करतो. काय करतो? एन्कोडिंग म्हणजे काय? एन्कोडिंग मीन्स आपण ते कॅटेगरिकल कॉलम मध्ये कन्वर्ट नाही न्यूमेरिकल कॉलम मध्ये कन्वर्ट करतो. लाईक 0 1. टाइप्स ऑफ एन्कोडिंग्स? वन हॉट एन्कोडिंग आणि लेबल एन्कोडिंग. काय डिफरन्स आहे? डिफरन्स काय 1 or 10 कोडिंग मध्ये? करून दाखवलं होतं मी, ते लिहून दाखवलं होतं तुम्हाला. हां. कमी कॅटेगरिकल कॉलम असतील तर आपण लेबल एन्कोडिंग वापरतो आणि मोर दॅन 3 and 4 हे असतील कॉलम्स असतील तर आपण 1 or 10 कोडिंग कशी वर्क होते? डेफिनेशन नाही तर वर्किंग तर सांगा, तुमच्या भाषेत सांगा. कॅटेगरिकल डेटाला न्यूमेरिकलमध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे जसं की डेटाला असं हे रेंजमध्ये ठेवलं. जसं की कॅटेगरी टेस्ट डेटा आहे ना बनाना त्याला 0, दुसरा जो असेल त्याला 1 असं 0 आणि 1 मध्ये convert करतो. 1 or 10 कोडिंगचं मला नीट सांगा, एक्सप्लेन कर. मला आठवतं मी करून दाखवलं होतं.
0 आणि 1 व्हॅल्यू Assign करतो. 0 आणि 1 तर लेवल एन्कोडिंग मध्ये पण करतो. म्हणजे एक रेंज समजा असं सॅलरीच असतो ना आपलं की ह्या याच्यानुसार याची 25,000 20,000 तसं तो रेंजमध्ये आणतो. ते स्केलिंग आहे, इथे एन्कोडिंग चालू आहे. वन ऑट एन्कोडिंग मी बोललो पण विचारतील तुम्हाला, करून दाखवलं तुम्ही त्यासाठीच. तुमची बॅच जर आज आली नाही तर मी परमनंट ऑनलाईन करून टाकेल ती बॅच. सांगा कसं होईल थोडं. कुठे नोट्स मध्ये पण दिलं नाही तू. आहे ना, मला दिसतं नाही लिहिलंय. ते नाही डेफिनेशन एक्झाम्पल पण असं. सांग बाळा. तुझ्याकडनं अपेक्षा पण करत नाही. नाही एवढं आठवतं मला वन मध्ये फक्त कॅटेगरी जास्त असतील. काहीच नाही, त्याचा काहीच संबंध नाही, जास्त नाही. वन ऑट एन्कोडिंग वर्क कसं करतं? कॅटेगरी चेक करता आणि त्यानुसारच नंबर्स. RGB कलर RGB मध्ये जसं असते ना असं 0 मध्ये 0 आणि 1 मध्ये कसं त्याला रेंज देत नसेल तर त्यानुसार स्केलिंग काय? वन ऑट एन्कोडिंग इडियट्स वेगळे कॉलम्स बनवतं. लक्षात आहे का? कॉलम बनवून दाखवले होते. जर रेड असेल कलर तर फक्त रेडला 1 येईल, बाकी सगळे 0 येतील. जेव्हा येल्लोची बारी येईल तर मग रेड 0 येल्लो 1 बाकी सगळे 0. जेव्हा ग्रीन येईल तर त्या टेबलमध्ये बाकी सगळे 0 फक्त ग्रीनला 1. लिहिलं पण आहे तू जसं इथे. म्हणून ChatGPT नाही म्हणतो मी. कॉपी करून लिहिता फक्त. समजणार कधी? या ChatGPT ने समजवणार आहे. स्केलिंग काय मग? समृद्धी, वाय डू वी नीड स्केलिंग? डेटा आहे ना तो एका रेंजमध्ये आणण्यासाठी. ठीक आहे. टाइप्स ऑफ स्केलिंग. मिनिमॅक्स स्केलर आणि स्टँडर्ड. काय डिफरन्स आहे दोघांमध्ये? स्टँडर्ड स्केलर जो ना मीन चुकीचं लिहिलंय तू. स्टँडर्ड डिव्हिएशन म्हणून असतं. ChatGPT नाव लिहिलंय चुकीचं. मी सांगतो ना चुकीचं आहे. हा ना, असं बघावं लागेल. चुकली का? लिहिलं बरोबर आहे पण ते तुला समजायला खूप डिफिकल्ट आहे. चुकीचं आहे पण म्हणजे टेक्निकली नॉट करेक्ट, नॉट अप टू द मार्क आय वुड से. ठीक आहे, चलो बोलो. काय डिफरन्स आहे मिन मॅक्स स्केलर? फॉर्म्युला काय? एखाद्यांनी machine learning. What is machine learning? Machine learning is a field of AI and branch of AI. पुढे ते नसं
मशीनला समजण्यासाठी डेटा ट्रेन करतो. टाईप्स सुपरवाइज, अनसुपरवाइज, सेमी सुपरवाइज आणि अनसुपरवाइज लर्निंग म्हणजे ते शिकवलं नाही पण सांगितलंय मी. तिथपर्यंत नाही गेलो. ते काय म्हणतात Label encoded. अनलेबल डेटाला हां हे करतात. प्रेडिक्ट करायचं. अनलेबल डेटा म्हणजे तिथपर्यंत नाही गेलो. बाप्पा एवढं शिकवलं मी तुमचं बेसिक्सच क्लिअर नाही. काय इंटरव्ह्यू क्लिअर करा? अजून नाही शिकवलं सर. काय नाही अजून शिकवलं? राहिले म्हणजे नाही शिकवलं, अजून राहिले एवढंच नाही. अजून नाही राहिले. बॅगिंग बुस्टिंगचा डिफरन्स शिकवा सर काय. हट हाताने शिकवत मी. कळलं ना. ते आवाज पण येत नाही एवढं. ठीक आहे. चॅट जीपीटी करायचं ना. ते 5 चुकीचं पॉईंट तर मी निघतं. तोंडी सांगितले होते तुम्हाला. चुकीचं निघते असं. आता तुम्ही सांगितलं. प्रॉब्लेम आहे रे. असं कसं कराल तुम्ही? कधी कराल डेटा सायन्स कम्प्लीट? आता न्यूरल नेटवर्क्स कसं समजेल मग तुम्हाला? त्यात आता ट्रिप आली, परत 2 दिवस 3 दिवस मोडणार त्याच्यात. नाही जायचं ते तुम्ही शिकवा मग पहिल्यापासून. मी पण नको जाऊ का मग? तुम्ही येणार आहे का? मग चला. असं जायचं असेल तर मग तुम्ही मला शिकवा, सांगा पण सर. अजून माझी प्रॅक्टिस होत चालेल. श्रद्धाचं काय होतं काय? मला वाटलं येईल ती आज. नाही ते जरा तसं हॉस्पिटलमध्ये माझी ती बुक पण घेऊन गेली. हा ना. आपल्याला डीप लर्निंग सुरू करायचं आहे. NLP नव्हतं आता परत 31 डिसेंबरपर्यंत सगळं. 31 डिसेंबरला जानेवारी हां काय हरकत नाही. मला आहे ना प्रॉब्लेम. एवढं परत परत तर नाही घेऊ शकत. नाही परत नाही. एवढं ॲक्युरेट आहे ना मी तुम्हाला स्वतःची हे नाही करत आहे मी. एवढं ॲक्युरेट तुम्हाला कोणी सांगणार नाही. नाही तुम्हाला मी एकदम ऑन टू द पॉईंट शिकवलेलं आहे. तुम्ही ते पण नाही करत आहे ना. एक्स्ट्रा काही दिलंच नाही ना तुम्हाला. ऑन टू द पॉईंट दिलं. आणि विश्वास ठेवा तुम्हाला, तुम्ही तुमचेच फ्रेंड्स इंटरव्ह्यू देऊन आले, एक पण गोष्ट अशी झाली नाही की मी शिकवली नाही त्याच्या बाहेर आली. मग तुम्हाला तेवढंच करा. अरे एवढं जर तुमच्या जागी मी राहिलो असतो ना, ब्लाइंडली फॉलो केलं असतं. तेवढंच करून बसलो असतो. सांगा प्रोजेक्ट कसं एक्सप्लेन करायचं. हेच करत नाही. प्रोजेक्टचं कधी करणार? नाही म्हणजे ट्रिक काहीतरी. काय ट्रिक? मला जास्त तुम्ही कुठे गेले मला प्रोजेक्ट विचारायचं. हा मग प्रोजेक्ट विचारला तर सांगायचा प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे, कशी त्याला हँडल केली, कसं काय. सगळ्यात पहिले तर कसं काय हा प्रॉब्लेम तुम्ही हे केला, प्रॉब्लेम स्टेटमेंट काय होती, त्यासाठी डेटा कुठून आणला, डेटा एक्सप्लेन करायचा, तुम्ही काय सॉल्व्ह करताय या प्रॉब्लेम स्टेटमेंटने. ठीक आहे. त्यात डेटामध्ये मग तुम्ही कुठला टार्गेट केला, का बरं टार्गेट केला, कुठला अल्गोरिदम वापरला, त्याची ॲक्युरेसी वाढवण्यासाठी काय केलं, त्याचं फायनल आउटकम काय होतं. दिस इज हाऊ यू एक्सप्लेन युअर प्रोजेक्ट. आणि इंग्लिशचे लेक्चर करताय का? का बरं जास्त चांगली का इंग्लिश? तोच कन्फ्यूज. इंग्लिश का? तोच कन्फ्यूज. जागाच नव्हती. ऑनलाईन तोच कन्फ्यूज. का रे? सरांचं नाही कळत का? मी घेऊ का इंग्लिशचे पण? इंग्लिश कसं असते म्हणजे शिकायला कधी मजा येते जेव्हा समोरच्याला इंटरेस्ट असेल शिकायला. म्हणजे बरोबर तर सोडा. मग मी एक काम करतो, मी उद्यापासून इंग्लिशमध्ये शिकवतो डीप लर्निंग. मला ते इंटरेस्टिंग पण आहे डीप लर्निंग शिकवायला पण मजा येते. मी बोर्ड मागितलं बाय द वे. हा देता आला का? हा पण मग तो खूप हे आता मी का उठून जात जाऊ का? मी तेच कुठेतरी लावायचा विचार करत होतो त्याला. हा त्यांनी आल्याला दाखवलं मला. कोणी आलं?
ते सर मी बोललो ना आपल्या नवनाथ सरांना काय? ते बोर्ड हवं होतं म्हणून नाही का तुम्ही पण आधी हा सांगितलं. ना, मी बोललो होतो मग ते मॅच झालं आणि मग ते जे कोण होते ना मॅनेजमेंटवाले हा. त्यांनी मला बघितलं बोलताना मग त्यांनी आणून दिला आणि मलाच दाखवलं नाही का हा बोर्ड आणलाय. मी असलो आणि पाहिजे तो काय म्हणजे नव्हतं बरा होता. ठीक आहे म्हणलं सांगतो सरांना म्हणलं आधी सरांना पाहिजे होता. पाहिजे म्हणजे मला नाही शिकवता येत रे बोर्ड शिवाय. नाही तो बोर्ड बघूनच मी तुमचं नाव सांगितलं. कसं आहे उद्घाटन करायचं असेल. थोडे आता न्यूरल नेटवर्क्स दाखवायला मला जरा बोर्ड लागेलच, कारण की एवढं ऑनलाईन मी नाही शोधत बसत. फोटोज वगैरे खूप नाही, ते अडकवायला पण नाही. दिले जुगाड आहे बघ. अरे पण मग तो अडकवायचा कुठे प्रश्न तो आहे. मला वाटतं सध्या ती सर बेस्ट आहे. मग काय शिकवायला तिकडे जाऊ का मग मी? नाही नाही डायरेक्ट तिथंच लॅपटॉपमध्ये जाऊन यायचं सगळं. म्हणजे तिथे लावण्याचा विचार कसं. अरे रोल केले मी ते. रोल केलेलं म्हणजे असं ते पण प्लास्टिकचे अर्धे टी व्हीच्या खाली जरी गेला तरी सफिशियंट आहे तेवढं तेवढं. अरे पण दिसेल का तुम्हाला असं? हां का नाही दिसत. ते लय कोपऱ्यात होतं. कोपऱ्यात होतं. तेवढं छोटं नाही. अरे टी व्हीच्या खाली जाताना पार प्लेटला तो असं तू म्हणतो ना फोल्ड करायचा. लेंथ एवढी तर आहे त्याची. ठीक आहे. 10-12 दिवस राहिले आपले, 15 दिवस फक्त त्याच्यात डीप लर्निंग आणि NLP. मला तर असं वाटलं सुरू करू, पण तुमचे जुनेच हे नाही आहे. आज लगेच मी न्यूरल नेटवर्क सुरू केलं असतं. अरे तुम्ही इंटरव्ह्यू पण देत नाही ना. प्रोजेक्ट किती केले? काय झालं प्रोजेक्टचं? हां दुसरा तो नाही तर मग दुसरा प्रोजेक्ट पकडा ना. लॉजिस्टिक चालू केलं. कुठला? लॉजिस्टिकवरनं मी तुम्हाला ऑप्शन दिला ना, रँडम फॉरेस्टवर करू मला. रँडम फॉरेस्ट क्लासिफायर लोनचं केलं. कॉमन झाले ते लोनचे. काहीतरी स्ट्रॉंग उचला. ठीक आहे चला, स्टार्टिंग लेवलला ठीक आहे. लक्षात राहण्यासाठी ते simple. ते आहेच रे सिम्पल, पण मग आता हां डेटा टॅगवरून घेतल्यानंतर घ्या ना मग कॅगलवरनं डेटा. कोणी प्रोजेक्ट केला का एवढ्यात मग नवीन काही? तर श्वेता वैष्णवी, आय एक्सपेक्ट फ्रॉम यू. समृद्धी, तुम्हाला तर कॉलेजला दाखवायचं होतं ना. प्रॉपर नोट्स कोणाचेच नाही आहे बरं का बनलेले. ठीक आहे असो. केला का? आता 2 दिवस परत तुमच्या ट्रिपच्या हँगओव्हरमध्येच जातील. कधी वेनसडे थर्सडे, फ्रायडेला कोणी येणार नाही. हे पण असतील ना ट्रिपला. आपल्या ग्रुपला नाही आलं ते काय. ग्रुपचं आलं. सांगा ना सर तुम्ही. काय कसलं कसं करायचं? प्रोजेक्ट वगैरे हे मला सिलेबस संपवायची काही नाही आहे. मला एक आहे की मी सरांना शब्द दिला की सगळ्या मुलांना कधी तुम्ही झोपेतनं विचारते सांगतील. आम्हाला माहिती सर आम्ही कमी पडतं. मला तर एक तर मला अजून टेन्शन आहे ओमकार, प्रथमेश आणि समृद्धीचं. तिघं मला दिसत नाही. त्यांनी मला अजून एक प्रोजेक्ट नाही दाखवला. काय समृद्धी मॅडम?
तर हम्म. आज नवीन टॉपिक शिकवणार आहे का? नाही. बरं चालते सर, मी हो कर लिहू, म्हणजे मला थोडा दवाखान्यात जायचंय. बरं जावा. ठीक आहे सर. चला त्या नवीन टॉपिक सुरू करू आपण. न्यूरल नेटवर्क्स. ह्युमन ब्रेन सारखं असतं ते. याच्यात पण अशा गोष्टी ना तेवढंच सांगेल, ॲक्टिवेशन फंक्शन वगैरे, असं वेट्स, हिडन पॅटर्न्स, अशा इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आहेत, तेवढंच सांगेल. तेवढ्या केलं तरी असा इंटरव्ह्यू क्लिअर होतो तुम्ही. फक्त आता होतं आहे काय, टॉपिक्स माहिती आहे तुम्हाला नीट सांगता येत नाही आहे. आणि हे जेवढे ऑनलाईन आहे ना त्यांनी अजून आत्तापर्यंत एक इंटरव्ह्यू दिला नाही, यांनी तरी दिले थोडेफार. श्वेता, वैष्णवी, प्लीज प्लीज, आय एम बेगिंग यू गाईज, जेवढे येत आहे कॉल्स तर जा, नाहीतर एकदा कॉल बंद झाले ना मग पस्तावा कराल खूप. जिथे वाटतं तिकडे जाऊन इंटरव्ह्यू द्या. मला काय कन्फ्युजन होतं. हॅलो. हां. हा सर, ऍक्च्युली एक्झाम चालू होणार आहे आता. अरे यार. सेम आहे, तर मग आम्ही तेच प्रिपेअर करत होतो. ठीक आहे, द्या एक्झाम द्या. पण एक्झामला कसं आहे ना की बॅक पडला तर परत देता येईल. इथे राहिलं तर मग कसं आहे, ठीक आहे चलो काही नाही. बट करा थोडं सायमल्टेनियसली मॅनेज करा. समृद्धी आणि प्रथमेश, तुमचं काय? बरं विचारलं मी, नाही तर मग पुढचा पाय मागचं सपाट होतं तुमचं. टेन्शन यायला लागलं मला आता. हां. होईल सर. अरे खरंच. नाही मग मी टेन्शन नाही घेलं, मी सोडून देईल. मग मी डायरेक्ट शिकवून मोकळं होईल. मला काय तसं आहे, मला घेतलं काय नाही घेतलं काय, मला सॅलरी तेवढीच येणार आहे. नाही तसं नाही. सांगायचं तर उद्देश नाही. बघू उद्यापासून डीप लर्निंग, सॉरी हां थोडं डीप लर्निंग करू, मग जरा एकदा परत अनसुपरवाईज. कारण की जर आताच अनसुपरवाईज करत बसलो ना तर तुमचं जरा ह्याच्या बाहेर जाईल. काय संपवून द्यायचं अनसुपरवाईज लर्निंग पण. मला कसंही चालतं, मला काही प्रॉब्लेम नाही. चला अनसुपरवाईज संपवून टाकू, म्हणजे फ्रेश डायरेक्ट डीप लर्निंगला तरी फ्रेश बसाल तुम्ही जरा. सकाळी सकाळी नाही लागणार. उद्या मला ऑफिस असतं बाबा, आता खूप सुट्ट्या झाल्या माझ्या. मंडे उद्या अनसुपरवाईज लर्निंगचं क्लस्टरिंग घेऊ आपण. थोडं ट्रेडिशनल मशीन लर्निंग सारखं नाही येते. कोड सगळे सेम आहे, फक्त कन्सेप्ट डिफिकल्ट आहे समजायला. काही नाही, इझी करून सांगेल. इंटरव्ह्यूला विचारत नाही, बट डेटा सायन्सच्या कोर्समध्ये ते शिकवतात. इंटरव्ह्यूला फक्त एकच विचारतात, आयसोलेशन फॉरेस्ट. इट्स अन अनसुपरवाइज लर्निंग अल्गोरिदम यूज फॉर ॲनोमली डिटेक्शन अँड आउटलायर डिटेक्शन. सगळ्यात जास्त वाईडली यूज्ड. दुसरा असतो के मीन्स क्लस्टरिंग. तिसरा असतो प्रिन्सिपल डायमेन्सिटी डिटेक्शन. त्या दिवशी याच्याविषयी बोलून जातो. सॉरी, प्रिन्सिपल कंपोनंट अनालिसिस. हां, याबद्दल तो बोलत होता सॅटर्डेला. कोण बोलत होता? तो बाहेरून आलेला होता. विचारतात त्याचं नाव आय टी मधलं. याबद्दल बोलला होता तो की महत्त्वाचं आहे. प्रिन्सिपल कंपोनंट अनालिसिस गेस लेक्चर. डेटा सायन्सवर होता. नाही, तो असंच सहज म्हणला होता. डेटा सायन्ससाठी नव्हता. अच्छा असेल. नाही आहे म्हणजे ते तर मी शिकवणारच आहे. नाही सर. अनसुपरवाईज एकच शिकवतं, आयसोलेशन फारच कोणी शिकवत नाही, बट ते सगळ्यात जास्त यूज होतं म्हणून मी तुम्हाला तेच शिकवतो डायरेक्ट. ठीक आहे, उद्याचा टायमिंग मी तुम्हाला कळवतो. बट उद्या आपण बघू, जमलं तर सकाळीच घेऊन टाकू, थोडं जास्त वेळ घेऊ, एखाद 2 तरी संपवून टाकू. 2 अल्गोरिदम तरी संपवू उद्या अनसुपरवाइज लर्निंगचं. आणि
फ्रायडेला तर नाही होणार पॉसिबल. ते फ्रायडेला पण चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. 4 ते 5 ठेवू आता, बघू काय ट्रिपवरनं कसे येतो काय येतो त्याच्यावर आहे. वेनसडे थर्सडे ना ट्रिप, आज मंडे, परवा आहे ना. ठीक आहे ना, मग उद्या आरामात होते. उद्या जास्त वेळ घेऊ आपण अनसुपरवाइज लर्निंग 1 शॉटमध्ये. ठीक आहे, चलो ऑनलाईन. येस यू कॅन लीव. सेमी सुपरवायझर आणि एक्सपेरिमेंटचे विचारत नाही कुठे तुम्हाला एवढ्या इंटरव्ह्यूमध्ये तरी विचारलं का कुठे? जास्त सुपरवायझर अनसुपरवाइज पण नाही, सुपरवायझर. सुपरवायझर असतं ते पण कसं लॉजिस्टिक रिलेशन तेच मी तुम्हाला एक्झी पोस्ट वगैरे सांगितलं आहे बार. आणि ओव्हर फिटिंग अंडर फिटिंग केली असते ते तर येतच रिजिटला असो, आणि मॉडेल ते तर कॉमनच आहे.